स्टार्ट. आज आपणासारख्या नामवंत अर्थशास्त्रज्ञांच्या मेळाव्यापुढे भाषण करण्याची मला संधी मिळाली, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. माझ्या भाषणास सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांचे महाराष्ट्र राज्यात आणि इतिहास प्रसिद्ध अशा या पुणे शहरात मी मोठ्या आनंदाने स्वागत करतो. शास्त्रातील प्रगती व दळणवळणात झालेली वाढ यामुळे अंतरासंबंधीच्या आपल्या कल्पना आज भराभर बदलत असून जग जणू काय संकोच पावत आहे असे वाटते. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहता देशाची आर्थिक व राष्ट्रीय एकात्मता घडून येण्यास यामुळे चांगलीच मदत झाली आहे. एवढेच नव्हे तर मानवजातीचे हित चिंतणाऱ्या प्रत्येक माणसापुढे जगाच्या आर्थिक क्षेत्रांत एकात्मता निर्माण करण्याचे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासही त्यामुळे एका अर्थाने जोराची चालना मिळाली आहे. परिच्छेद. आजच्या परिसंवादात आर्थिक विकासाचे मार्ग हा जो विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे त्याचा आपल्या या ध्येयाशी अगदी निकटचा संबंध आहे. आपल्या पुढील या विषयातच सूचित झाल्याप्रमाणे देशातल्या देशात आणि त्याचप्रमाणे जगातील प्रगत व अविकसित राष्ट्रे यांच्यामध्ये समतोल आर्थिक विकास घडवून आणण्याचे अनेक आर्थिक मार्ग व पद्धती असून समतोल विकासाचे आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आपल्याला त्यांचा अवलंब करता येईल. या सर्व मार्गांचा व पद्धतींचा सखोल अभ्यास करून त्यातून आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने काही निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढणे हे आपणासारख्या तज्ज्ञांचे काम आहे. तथापि आर्थिक क्षेत्रांत आज आमच्या समोर असलेल्या प्रश्नांबाबत मी माझे काही विचार आपल्या परवानगीने आपल्या पुढे मांडतो. परिच्छेद. आर्थिक विकासासंबंधी मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या मनात पहिल्याने आणि प्रामुख्याने कोणता विचार येत असेल तर तो हा की संबंध जगातच उत्पन्नाच्या आणि सुखसोयींच्या प्रमाणात फार मोठी विषमता आहे. ही विषमता त्या देशातील काही वर्गापुरतीच मर्यादित आहे असे नाही. जगातील बहुसंख्य देश आज अविकसित असून समृद्ध व आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेले देश मात्र आपल्याला काही खास हक्क आहेत अशा समजुतीने वागत असल्याचे आपणास आढळून येते. आज वस्तुस्थिती अशी आहे की हे सधन देश अधिक सधन व अधिक प्रगत होत असून गरीब देशांचा विकास त्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे एकतर थांबला आहे किंवा तो अतिशय मंद गतीने होत आहे. प्रगत आणि अविकसित देशांमध्ये ही जी विषमता आहे ती कमी करण्याच्या दृष्टीने उपाय शोधून काढणे हीच आजची खरी गरज आहे. परिच्छेद. आर्थिक विकासाच्या अंगोपांगांची चर्चा होणे आज आवश्यक आहे. विशेषतः आर्थिक आघाडीवर जलद प्रगती करण्याचा ज्या देशांनी निर्धार केला आहे त्यांच्या बाबतीत तर अशा चर्चेची अधिकच आवश्यकता आहे. अर्थशास्त्रज्ञ या नात्याने आपणास याची जाणीव असल्याचे या परिसंवादात चर्चेस येणाऱ्या विषयांकडे पाहिले की दिसून येते. या संदर्भात मला असे म्हणावेसे वाटते की एखाद्या देशाची आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय पद्धती कोणती का असेना, आर्थिक विकासातील नियोजनाचे महत्त्व त्या देशाला कळले नसेल तर त्याला आर्थिक क्षेत्रांत प्रगती करणे फार अवघड जाईल. वस्तुस्थितीचा विचार करता असे म्हणणे चुकीचे होईल असे मला वाटत नाही. या दृष्टिकोनाची अविकसित राष्ट्रांना तर अधिकच जरुरी आहे. या बाबतीत भारत खरोखरच सुदैवी म्हटला पाहिजे. 2 पंचवार्षिक योजना यशस्वी रीतीने पार पाडून तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या उंबरठ्यावर आता तो उभा आहे. भारतासारख्या अविकसित देशाला आर्थिक नियोजनाचे हे कार्य प्रचंड स्वरूपाचे वाटत असले तरी नियोजनाची आखणी व अंमलबजावणी करण्याचे कार्य ज्यांनी अंगावर घेतले आहे त्यांच्या दृष्टीने तो एक प्रकारचा रोमहर्षक असाच अनुभव आहे. स्टॉप.